Hello students, very good morning to all of you. Today we'll continue the next part of thermodynamics. In last part we have discussed thermochemistry. Correct? Thermochemistry मध्ये काय स्टडी केलं जातं तर काय चेंज इन एन्थॅल्पी ड्यूरिंग द केमिकल रिएक्शन. करेक्ट ना? ओके. आता एन्थॅल्पी चेंज जी आहे ती दोन वेने होते. करेक्ट ना? ओके. एक बाय एक्सोथर्मिक रिएक्शन इन विच हीट इज इव्हॉल्व्ड. ओके. अँड एंडोथर्मिक रिएक्शन इन विच हीट इज एब्सॉर्ब्ड. हीट म्हणजेच काय कन्सिडर करायचं तर एन्थॅल्पी. येते लक्षात हे. ठीक आहे. स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. त्याच्या पुढे काय स्टडी केलं? स्टँडर्ड एन्थॅल्पी. स्टँडर्ड म्हटलं ओके तर ती काय स्टँडर्ड कंडिशनला जर स्टडी केली असेल ओके किंवा काय जो सबस्टन्स स्टँडर्ड कंडिशनला म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला आणि 1 बार प्रेशरला ओके ज्या स्टेट मध्ये असतो दॅट इज इट्स स्टँडर्ड स्टेट. करेक्ट ना? ओके. मग पर्टिक्युलर टेम्परेचर म्हणजे युजुअली किती घेतलं जातं? 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. ओके. मग काय सबस्टन्स स्टडी केलं आपण त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये. करेक्ट. त्याच्यानंतर एन्थॅल्पी चेंज ड्यूरिंग ट्रान्सफॉर्मेशन स्टडी केलं. ओके. फेज ट्रान्सफॉर्मेशन इन दॅट एन्थॅल्पी ऑफ फ्युजन किंवा स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. स्टँडर्ड कधी यूज करायचं बघा वर्ड जर सबस्टन्सेस स्टँडर्ड स्टेट मध्ये असतील तर. नो डिफरन्स. ठीक आहे ना? इक्वेशन मध्ये कुठला डिफरन्स नसतो. ओके. किंवा त्याच्या व्हॅल्यू मध्ये कुठला डिफरन्स नसतो. फक्त काय करायचं तुम्हाला नॉट घ्यायचं आहे इथं किंवा थीटा लिहायचं आहे. बरोबर आहे ना? लाईक दिस. करेक्ट. एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. एन्थॅल्पी ऑफ फ्युजनच्या अपोजिट काय असते? एन्थॅल्पी ऑफ फ्रीजिंग. त्याच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या काय होतील? अपोजिट होतील. बरोबर आहे ना? ओके. त्याच्या व्हॅल्यूज अपोजिट येतात. नेक्स्ट वन एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. येस, वन मोल सबस्टन्स जर वेपराइज केलं म्हणजे लिक्विड वेपराइज केलं की ड्यूरिंग दॅट whatever enthalpy change is called as enthalpy of vaporization. म्हणलं enthalpy of condensation त्याच्या ऑपोजिट असणार आहे. enthalpy of sublimation, one mole solid when vaporized ओके डायरेक्टली लक्षात येते त्याला सबलाइम म्हणायचं आहे. बरोबर आहे ना? ओके. येस, दोन स्टेप मध्ये होते असं कन्सिडर करायचं इथं. दॅट इज एन्थॅल्पी ऑफ फ्युजन अँड एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन. अशा दोन स्टेप्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. ओके. येस, हे हायपोथेटिकली कन्सिडर केलेलं आहे. येस की बाबा होत असतील असं. ठीक आहे. एन्थॅल्पी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंजेस. त्याच्यामध्ये काय स्टडी केलं आपण? आयोनायझेशन एन्थॅल्पी. बरोबर आहे ना? आयोनायझेशन म्हणजेच व्हॉटएव्हर एन्थॅल्पी चेंज. बरोबर आहे ना? ओके. किंवा एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन. एनर्जी रिक्वायर्ड म्हणजेच काय आहे ती? एन्थॅल्पी आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. येस. मग ही जनरली एंडोथर्मिक. मग इथं रिएक्शन्स कुठल्या होतात? डेल्टा एच ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत इथं. निगेटिव्ह कधी घ्यायचं पॉझिटिव्ह कधी घ्यायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. कुठे एनर्जी रिक्वायर्ड आहे कुठे एनर्जी रिलीज होते ओके ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. करेक्ट. इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. ओके. हे अपोजिट टू दी काय आहे? एन्थॅल्पी ऑफ आयोनायझेशन किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या अपोजिट इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी म्हणून आहे तुम्हाला. करेक्ट ना? ओके. इथपर्यंत आपण स्टडी केलं होतं. नाव नेक्स्ट पॉइंट इज येस व्हॉट enthalpy of atomization. Take down the heading that is enthalpy of atomization. Atomization. ठीक आहे ना? इथं सुद्धा काय करायचं? वन मोल सबस्टन्स कन्सिडर करायचा आहे. ओके. सपोज ए बी सबस्टन्स आहे. ओके. त्याचं कन्व्हर्जन जर ऍटम मध्ये केलं आपण ए प्लस बी तर ह्या ऍटोमायझेशन साठी म्हणजेच ऍटम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी काय एन्थॅल्पी रिक्वायर्ड आहे किंवा ड्युरिंग दॅट जी काय एन्थॅल्पी चेंज होते दॅट इज कॉल्ड एज अ एन्थॅल्पी ऑफ ऍटोमायझेशन. स्टँडर्ड स्टेट मध्ये घेतलं तर फक्त नॉट लावायचं. करेक्ट ना? ओके. जसं की एन्थॅल्पी ऑफ ठीक आहे एस एटीएम म्हणूया त्याला किंवा एटीओएम ऍटोमायझेशन. ओके. किंवा असं लिहू शकताय डेल्टा नॉट लिहू शकताय. कधी लिहाल नॉट? ओके. जर स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर. बरोबर ना? मग जनरली मेन्शन करतात की ते स्टँडर्ड स्टेट मध्ये. स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर तुम्हाला व्हॅल्यू अशा दिल्या जातात. ओके. आणि जनरली अशा दिल्या जातात. डेल्टा ॲटोमायझेशन ओके एच चेंज इन एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणू शकता त्याला तुम्ही. डेफिनेशन बघा काय आहे. येस तुम्हाला समजलं की बाबा एक मोल सबस्टन्स घ्यायचा म्हणजे जनरली मॉलिक्युल्स. त्या एक मोल मॉलिक्युल्स मधून ओके ऍटम मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी जी काय एन्थॅल्पी रिक्वायर्ड आहे दॅट इज द एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. करेक्ट. समटाइम्स असं म्हणतात ड्युरिंग द ॲटोमायझेशन ऑफ दिस मॉलिक्युल ओके एन्थॅल्पी चेंज दॅट इज द एन्थॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. अंडरस्टूड? ठीक आहे. डेफिनेशन बघा. ओके थोडं सिस्टमॅटिक लिहूया आपण. द एन्थॅल्पी चेंज the enthalpy change accompanying
the dissociation of all the molecules in 1 mole of a gases, ठीक है ना, ओके, गैसियस फेज, समझते, ठीक है, गैसियस फेज सब्सटेंस into gaseous atoms, correct, is called enthalpy of atomization. बघा, एंथॅल्पी चेंज अकंपनी द डिसोसिएशन, मॉलिक्यूलचं काय करायचं तुम्हाला, डिसोसिएशन करायचं आहे, ओके, ऑफ ऑल द मॉलिक्युल्स, त्या 1 मोल मध्ये जेवढे काय मॉलिक्युल्स असतील, बरोबर आहे ना, त्या मॉलिक्युलचं डिसोसिएशन इन 1 मोल ऑफ गॅसेस फेज सबस्टन्स इनटू गॅसेस फेज atoms. आलं लक्षात, दॅट इज कॉल्ड एज एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. ओके, मग 1 मोल, ओके, एबी जर असेल, किती आहे, 1 मोल म्हणजे किती पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये, 6.022 इंटू 10 टू द पॉवर 23 एवढे काय असतात, मॉलिक्युल्स असतात. त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे, ऍटम्स मध्ये करायचं आहे, समजलं, ओके, त्याला म्हणायचं एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन. मग इथं काहीतरी एंथॅल्पी चेंज होईल ना ड्युरिंग दिस, एकतर ऍब्झॉर्ब होईल किंवा एंथॅल्पी चेंज, समजतं ना तुम्हाला, ओके, एकतर ऍब्झॉर्ब होणार आहे किंवा काय, येस, त्याच्यामधनं रिलीज होणार आहे. मग इथं कुठली लागणार आहे, डेफिनेटली ऍब्झॉर्ब, म्हणजेच काय, इट इज एंडोथर्मिक रिएक्शन, डेल्टा एच इज इक्वल टू व्हॉट, पॉझिटिव्ह. हे समजलं तुम्हाला पाहिजे की बाबा इथं एक्झोथर्मिक होणार आहे की एंडोथर्मिक रिएक्शन होणार आहे. मग इथं बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे ना, ओके, ऍटम्स मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी, येस, डेफिनेटली इट इज पॉझिटिव्ह. सो दिस इज एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक खूप महत्वाचं आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, एनी हाऊ, अंडरस्टूड, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल Cl2, बघा, Cl2 gas is converted into, okay, Cl gas plus Cl gas, काय झालं, ॲटोमायझेशन झालं. मग डेल्टा, ओके, एस H इज इक्वल टू, ओके, तिथे एक व्हॅल्यू आहे 240, ओके, 2 किलो जूल पर मोल. हे पाठ करायची गरज नाही, तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगतोय मी, ओके, इट्स 242 किलो जूल एवढी एनर्जी लागते टू ब्रेक दी क्लोरीन बॉन्ड, हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. इट मीन्स इट इज अ एंडोथर्मिक. साइन बघा आहे, पॉझिटिव्ह आहे, आलं लक्षात. CH4, ठीक आहे, गॅसेस स्टेट मध्ये आहे, विच इज कन्व्हर्टेड इनटू व्हॉट, कार्बन गॅस, एक हायपोथेटिकल रिएक्शन आहे ही, 4H, करेक्ट. एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन इज इक्वल टू काय असणार आहे, इथं सुद्धा पॉझिटिव्हच असणार आहे, किलो जूल पर मोल. लक्षात येते हे, ही व्हॅल्यूज, ओके, फक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे बघा, करेक्ट. बॉन्ड ब्रेक करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे इथं, बरोबर आहे ना, ओके, त्याला एंथॅल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणायचं, ऍटम्स मध्ये कन्वर्ट केलं आपण, आलं लक्षात हे, ठीक आहे. मग कुठलाही, ओके, मॉलिक्यूल दिलेला असेल तुम्हाला, ओके, ऍटम मध्ये जर कन्व्हर्जन झालेलं असेल तर ओळखायचं तिथं एंडोथर्मिक रिएक्शन आहे. लक्षात येते ना मुलांनो, काय लक्षात ठेवायचं तुम्हाला इथं, ओके, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, एंथॅल्पी ऑफ सोल्युशन, ठीक आहे, डिनोटेड बाय व्हॉट, डेल्टा सोल्युशन, फक्त इथं सोल्युशन लिहायचं, समजतंय हे, येस. आता सोल्युशन फॉर्म करायचं म्हणलं की काय करावं लागतं आपल्याला, सॉल्व्हंट मध्ये, येस, सोल्यूट ऍड करावा लागतो. सपोज दिस इज सॉल्व्हंट अँड वॉट एव्हर ऍडेड अमाऊंट ऑफ सॉल्ट, सपोज सॉल्ट ऍड केलं त्याच्यामध्ये, दिस इज कॉल्ड एज अ सोल्यूट. सोल्यूट, ठीक आहे ना, ओके, हा स्मॉलर असतो, मागे सांगितलंय मी तुम्हाला, आणि हा काय असतो, लार्ज असतो.
स्मॉल अमाऊंट म्हणा त्याला, आणि आता लार्ज अमाऊंट मध्ये, लार्ज अमाऊंट, बरोबर आहे ना. ओके, स्मॉल अमाऊंट ऑफ काय सबस्टन्स ऍड केला जातो सॉल्व्हेंट मध्ये टू फॉर्म दी सोल्युशन. मग लक्षात ठेवायचं सोल्युशन काय आहे, सोल्युशन एक होमोजिनियस मिक्सचर आहे, होमोजिनियस मिक्सचर of two or more components, two or more components. आपण जनरली हे जे काही सोल्युशन फॉर्म करतो ना त्याला बायनरी सोल्युशन म्हणतो. बायनरी, बायनरी म्हणजे टू कंपोनंट्स असतात त्याच्यामध्ये, टू कंपोनंट्स. टू कंपोनंट सिस्टीम. ओके, त्याच्यामध्ये एक असतो सोल्यूट प्लस दुसरा असतो सॉल्व्हंट. आलं लक्षात, हे सोल्यूट प्लस सॉल्व्हंट, त्याला दोन्हीला मिळून काय म्हणायचं, सोल्युशन म्हणायचं. ठीक आहे, पण कसं आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे, हेट्रोजिनियस नसणार आहे. सॅड वॉटर मध्ये ऍड केलं तर इट इज नॉट कन्सिडर्ड एज अ सोल्युशन, इट इज जस्ट मिक्सचर. पण कसलं, हेट्रोजिनियस मिक्सचर. समजते हे. येस. मग सोल्युशन प्रिपेअर करण्यासाठी बघा, ओके, सपोज सॉल्व्हंट मध्ये आपण सोल्यूट ऍड केला, ठीक आहे ना, दिस इज सॉल्व्हंट, त्याच्यामध्ये काय ऍड केलं आपण, सोल्यूट, बरोबर आहे ना. ड्युरिंग दिस त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करावं लागेल त्याला ना, ओके, येस, बाय स्टरिंग डिझॉल्व्ह करावं लागेल, करेक्ट. व्हाईल दिस एनर्जी चेंजेस, एन्थॅल्पी चेंजेस, बरोबर आहे ना, एनर्जी चेंज होते. जसं की आता सोडियम हायड्रॉक्साईड सपोज वॉटर मध्ये ऍड केलं तर तुम्हाला बीकर गरम दिसतं, फील होतं, बरोबर आहे ना. जर बीकर गरम होत असेल, ओके, तर डेफिनेटली एन्थॅल्पी चेंज झाली ना, म्हणजेच एनर्जी चेंज झाली तिथं. आलं लक्षात. ओके, मग ती रिॲक्शन कशी असणार आहे, एक्झोथर्मिक. मग इथं एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक रिॲक्शन होणार आहे डेफिनेटली. आलं लक्षात. ओके, मग व्हाईल प्रिपेअरिंग सोल्युशन व्हॉट एव्हर चेंज इन एन्थॅल्पी, ओके, इज कॉल्ड एज एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. समजते का, ठीक आहे. मग बघूया आपण डेफिनेशन काय आहे एन्थॅल्पीची. येस, एन्थॅल्पी चेंज व्हेन, बघा, एन्थॅल्पी चेंज when 1 mole of substance, 1 mole of substance is dissolved in specified quantity of solvent so as to form a solution, of particular concentration, okay, is what concentration is called enthalpy of solution. ठीक आहे, किंवा चेंज इन एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणू शकता तुम्ही. दोन वेने डिनोट करू शकता, एक तर डेल्टा सोल्युशन एच किंवा काय डेल्टा एस. हे एच नॉट कधी लावायचं, स्टँडर्ड स्टेट मध्ये. समजलं ना, स्टँडर्ड स्टेट मध्ये येतं लक्षात. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल बघूया, थोडं डिटेल मध्ये सांगतो, डोंट वरी. when 1 mole of NaCl, correct, dissolved in कशामध्ये बघा, in water to form 1 molar solution, okay, 4 kilojoule of heat is absorbed. म्हणजे काय आहे, पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे. हीट ऍब्सॉर्ब झाली ह्या केसमध्ये, ओके. बऱ्याच केसमध्ये, ओके, हीट ऍब्सॉर्ब होते, बऱ्याच केसमध्ये हीट इव्हॉल्व होते. त्याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स आहेत, येते लक्षात.
ठीक आहे. मग हे काय आहे, एंडोथर्मिक रिएक्शन दिसते तुम्हाला, एंडोथर्मिक. आणि NaOH जर ऍड केलं ना, ओके, तर काय असते, एक्झोथर्मिक रिएक्शन असते. मग सोल्युशन साठी एंडोथर्मिक पण असेल किंवा एक्झोथर्मिक रिएक्शन पण असू शकते. मे, ठीक आहे ना, एक्झोथर्मिक येते लक्षात. पण इथं काय आहे, हे एंडोथर्मिक आहे, एंडोथर्मिक. समजलं ना, ओके. म्हणून काय की बऱ्याच रिएक्शन जे आहेत बरं, ठीक आहे ना, ओके, जसे की काय म्हणू शकता, सपोज ऍसिड वॉटर मध्ये ऍड केलं तर बिकर गरम होतो, करेक्ट ना, ओके. बेस वॉटर मध्ये ऍड केलं बिकर गरम होतो, समजते ना. सोल्युशन बनवते वेळेस NH4Cl वॉटर मध्ये ऍड केलं बिकर थंड व्हायला लागतो, NaCl वॉटर मध्ये ऍड केलं बिकर थंड व्हायला लागतो. म्हणजे काय की काय रिएक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब होते सराउंडिंग मधनं, ओके, त्याच्यामुळे बिकर कूल लागतो आपल्याला. काय रिएक्शन मध्ये हीट इव्हॉल्व होते, ओके, म्हणून बिकर गरम लागतो आपल्याला, बिकर मध्ये रिएक्शन कॅरी आउट करत असाल तर. समजलं ना, ओके. हे ऑब्झर्वेशन्स आहेत, समजलं. मग हे असं लक्षात ठेवायचं की बाबा एंडोथर्मिक पण असू शकते रिएक्शन, एक्झोथर्मिक पण असू शकते. समजलं, ओके. येस. खाली लिहूया आपण डेल्टा सोल्युशन, सोल्युशन साठी बघूया, ओके. काय असणार आहे, 4 किती प्लस किलो जूल पर मोल. ही एनर्जी गिवन आहे एक्सपेरिमेंटली, पाठ करायची गरज नाही. समजलं ना, की पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगितलं मी. लक्षात येते. NaCl घेऊन मग तिथे हीट काय झाली, ऍब्झॉर्ब झाली, सॉरी ऍब्झॉर्ब झाली, दॅट इज एंडोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे. एक स्टेटमेंट लिहा, द exact value of enthalpy of solution for a given substance is the sum of the contributions, the sum of the contributions, ठीक है ना, contributions of 3 kinds interactions. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे, ठीक आहे ना. दिस इज इंटरॅक्शन. The exact value of enthalpy of solution for a given substance, okay, is the sum of contributions of 3 kinds of interactions. 3 काइंडचे इंटरॅक्शन्स त्याच्यामध्ये असणार आहेत. कुठले कुठले इंटरॅक्शन्स असणार आहेत त्याच्यामध्ये? फर्स्ट आहे सोल्यूट इंटरॅक्शन. सोल्यूट इंटरॅक्शन असतं. सोल्यूट समजलं ना आता, जो सबस्टन्स सॉल्व्ह मध्ये ऍड करतो ना आपण, त्याला सोल्यूट इंटरॅक्शन म्हणायचं. दुसरं असतो ओके सॉल्व्हंट इंटरॅक्शन. सॉल्व्हंट इंटरॅक्शन. And third one is what? Third is solute solvent what interaction. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. 3 टाईपचे इंटरॅक्शन्स असतात त्याच्यामध्ये. आलं लक्षात? सोल्युशन बनवते वेळेस एक तर सोल्यूट इंटरॅक्शन असतं, ते इंटरॅक्शन ब्रेक व्हायला पाहिजे. सॉल्व्हंट इंटरॅक्शन असतं, ते इंटरॅक्शन ब्रेक व्हायला पाहिजे. आणि सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन काय व्हायला पाहिजे? इन्क्रीज व्हायला पाहिजे, तर सोल्युशन प्रिपेअर होणार आहे, अदरवाइज नाही. येते लक्षात हे? आता फर्स्ट बघूया आपण, दॅट इज सोल्यूट इंटरॅक्शन. हेडिंग द्या, ठीक आहे. फर्स्ट इंटरॅक्शन काय? सोल्यूट इंटरॅक्शन. ओके, सोल्यूट इंटरॅक्शन. केअरफुली लक्ष द्या. सपोज द सोल्यूट इज A type of solute, ठीक है ना, A type of solute, and solvent is B type of solvent.
बरोबर आहे ना. ओके एस बी आणि बी टाईप ऑफ ओके काय आहे इथं सॉल्व्हंट आहे. ओके किंवा असं लिहू शकता त्याला तुम्ही. ओके एस सिंपल फॉर्म मध्ये सांगतो मी. ओके सपोज ए इज द सोल्यूट. ए काय आहे सोल्यूट आहे आणि बी काय आहे इज व्हॉट सॉल्व्हंट. एकच घेऊया आपण. ठीक आहे ना. ओके ह्या सॉल्व्हंट मध्ये सोल्यूट काय करायचं तुम्हाला ऍड करायचं आहे आता. ठीक आहे येस. मग सोल्युशन कधी प्रिपेअर होणार आहे. ओके जर सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं इंटरॅक्शन असेल तर ए बी इंटरॅक्शन असेल तर येतं का लक्षात. ओके तर त्याला सोल्युशन म्हणतो आपण. येतं लक्षात. ठीक आहे मग त्याच्यासाठी ए ए सोल्यूट म्हटल्यानंतर एक राहतो का नाही. त्याच्यामध्ये नंबर ऑफ ए ए ए ए ऍटम्स असतात असे. बरोबर आहे ना. ओके मग ह्या ए ए मधलं इंटरॅक्शन काय व्हायला पाहिजे ब्रेक व्हायला पाहिजे. ओके टू ब्रेक दिस इंटरॅक्शन टू ब्रेक this interaction energy is required. करेक्ट ना. एनर्जी इज रिक्वायर्ड म्हणजेच काय की इथं एन्थॅल्पी काय असणार आहे टू ब्रेक दिस इंटरॅक्शन पॉझिटिव्ह असणार आहे. समजलं का हे. येस. त्याच्यानंतर सॉल्व्हंट इंटरॅक्शन ब्रेक झालं पाहिजे म्हणजे बीबीबी जे आहेत असे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये काय इंटरॅक्शन आहे ते इंटरॅक्शन ब्रेक झालं पाहिजे. इट मीन्स हे सुद्धा काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. अगोदर सोल्यूट इंटरॅक्शन बघतोय आपण. समजलं का. ओके सोल्यूट इंटरॅक्शन ब्रेक करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे. दॅट इज कॉल्ड एज अ येस पॉझिटिव्ह ऑर एंडोथर्मिक. समजतंय का. येस एंडोथर्मिक. ठीक आहे नोट करूया आपण थोडस हे तुमच्या लक्षात येईल. इन प्युअर सॉलिड्स there are intermolecular interactions किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणू शकताय. फोर्सेस ठीक आहे ना. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये. करेक्ट. कुठले अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत. अट्रॅक्शन म्हणूया. ठीक आहे ना. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स. मग हे अट्रॅक्शन्स ब्रेक करावे लागतील ना. ए मध्ये काय आहे असे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आहेत. हे फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स काय करावे लागतील ब्रेक करावे लागतील. दिस इज ए दिस इज अनदर ए. करेक्ट हॅव्हिंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल NaCl आहे. Na प्लस असतो Cl मायनस असतो. देयर इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज कॉल्ड एज अ आयोनिक बॉन्ड. बरोबर आहे ना. ओके काय आहे इथं आयोनिक बॉन्ड. मग वॉटर मध्ये ऍड केला ओके तर काय होतो तो Na प्लस होतो प्लस Cl मायनस. त्याच्या अराउंडला काय असतो वॉटर. त्याला म्हणतो आपण ऍक्वेस. समजलं ना. बॉन्ड कुठला ब्रेक झाला. मग एन्थॅल्पी रिक्वायर्ड आहे ना टू ब्रेक द बॉन्ड. दॅट इज कॉल्ड एज अ पॉझिटिव्ह. ठीक आहे. टू डिसॉल्व दिस थेरोटिकल कन्सेप्ट असतात हे. ठीक आहे ना. डिसॉल्व दिस सोल्यूट एनर्जी इज रिक्वायर्ड. ठीक आहे ना. सोल्यूट डिसॉल्व करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे टू ब्रेक these forces. ठीक आहे ना. नोट करून ठेवा हे सिंपल स्टेटमेंट बनवून देतो मी तुम्हाला. टू डिसॉल्व दिस सोल्यूट एनर्जी इज रिक्वायर्ड. करेक्ट. सपोज NaCl आहे सॉलिड स्टेट मध्ये असतो. H2O मध्ये ऍड केला आपण काय फॉर्म करतो Na प्लस ऍक्वेस प्लस Cl मायनस ऍक्वेस. आणि ही रिएक्शन कशी आहे डेल्टा H फॉर दिस रिएक्शन इज पॉझिटिव्ह. इट मीन्स दिस इज एंडोथर्मिक. ह्या सगळ्या गोष्टी ऍड होतात while preparing the solution. अंडरस्टूड. ठीक आहे. रिव्हर्स ऑफ दिस तुम्हाला नोन आहे की बाबा येस लॅटाइस एन्थॅल्पी कशाला म्हणतो आपण. ओके त्यास Na प्लस आणि Cl मायनस पासून जो क्रिस्टल फॉर्म होतो ना ओके त्याला लॅटाइस एन्थॅल्पी म्हणलं आपण. आयोनिक बॉन्ड्स रिगार्डिंग स्टडी केलं होतं लॅटाइस एन्थॅल्पी. आणि ती लॅटाइस एन्थॅल्पी काय असते निगेटिव्ह असते. मग इथं while dissolving into the सोल्युशन ती लॅटाइस एन्थॅल्पी इथं काय घ्यायचं तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे का कारण तुम्ही ब्रेक करताय क्रिस्टलला आता. करेक्ट. आयोनिक बॉन्ड मध्ये काय केलं होतं आपण क्रिस्टल फॉर्म केलं होतं.
मग तिथं निगेटिव्ह होती. ओके, ह्याच्या रिव्हर्स करून बघा, निगेटिव्ह असणार आहे. समजलं हे? मग इथे ही लॅटाईस एन्थॅल्पीच आहे, पण कशी असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. का? ब्रेक करायचा आहे तुम्हाला हा बॉन्ड आता. अंडरस्टूड? ठीक आहे. एन्थॅल्पी चेंज व्हेन, ओके, आता हे मी सांगत नाही इथं, तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे, की बाबा NaCl जो आहे तो ब्रेक करण्यासाठी ओके एन्थॅल्पी रिक्वायर्ड आहे. समजलं हे? पॉझिटिव्ह आहे. तर नेक्स्ट जाऊया आपण. ओके, दॅट इज येस सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. मोर फोकस कशावरती करायचंय तर ह्या वेदर दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक, त्याच्यावरती तुम्हाला मोर फोकस करायचा आहे. दिस व्हॅल्यू इज व्हेरी एम्पी. रिपीटिंग. ओके, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ठीक आहे, डेफिनेटली आता सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन सुद्धा ब्रेक करावे लागतील तुम्हाला. करेक्ट. द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स, नोट करा, द सॉल्व्हंट molecules have attractions लक्षात येते. ओके, among themselves. करेक्ट. ठीक आहे. आता इथं सपोज वॉटर मॉलिक्युल असेल H2O, त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते ना? असते का? वेस, डेफिनेटली तिथं हायड्रोजन बॉन्डिंग असते. लाईक दिस. ओके, असते का अशी हायड्रोजन बॉन्डिंग? स्टडी केलंय आपण. करेक्ट. मी हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक झाली पाहिजे ना, मग परत इथं काय? दिस इज एंडोथर्मिक रिएक्शन. समजलं? ओके, मग हे बॉन्ड ब्रेक होण्यासाठी ओके एनर्जी रिक्वायर्ड आहे. एनर्जी रिक्वायर्ड असेल तर इट इज अ एंडोथर्मिक. दोन्ही प्रोसेसेस बघा, सॉल्व्हंट सॉल्व्हंट इंटरॅक्शन ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते, सोल्यूट सोल्यूट इंटरॅक्शन ब्रेक करण्यासाठी एनर्जी लागते. करेक्ट. बोथ प्रोसेसेस आर एंडोथर्मिक प्रोसेसेस. ओके, ड्यूरिंग द डिसॉल्यूशन प्रोसेस, नोट करा हे, ड्यूरिंग द डिसॉल्यूशन, आणि समजून घ्यायचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, थेरॉटिकल कंटेंट आहे म्हणून यस इग्नोर कराल, कारण त्याच्या मागे कन्सेप्ट आहेत बळानो, त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत खूप खूप महत्वाचे. ओके, त्याच्यामुळे हे खूप केअरफुली करायचं आहे. ड्युरिंग द डिसॉल्यूशन ओके इज व्हॉट प्रोसेस द solvent molecules must be separated correct from each other. बरोबर आहे ना? फ्रॉम each other. थोडंसं सिम्प्लिफाय करून देतो मी तुम्हाला हे. इन ऑर्डर टू मेक कशासाठी सेपरेट करायचं? इन ऑर्डर टू मेक रूम फॉर, कोणासाठी? फॉर दी सोल्यूट. सोल्यूट साठी रूम तयार करायचा, आपल्याला स्पेस तयार करायचा आहे. मग सॉल्व्हंट जर इंटरॅक्शन असेल तर तिथे स्पेस असणार आहे का? नाही. म्हणून काय? स्पेस तयार करायचं आपल्याला, म्हणून ते बॉन्ड्स ब्रेक करावे लागतील. आलं लक्षात? ओके, फॉर द सोल्यूट म्हणा किंवा सोल्यूट पार्टिकल्स म्हणा, पार्टिकल्स. करेक्ट. एनर्जी इज रिक्वायर्ड. करेक्ट. एनर्जी इज रिक्वायर्ड correct to overcome the attraction forces between the solvent molecules to push them apart.
ओके, मीनिंग समजतो का बघा. ड्युरिंग द डिझॉल्युशन प्रोसेस the solvent molecules must be separated. इस डिसॉल्युशन करते वेळेस सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स सेपरेट करावे लागतात. मस्ट बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. बरोबर ना. इन ऑर्डर टू, कशासाठी? टू मेक द रूम फॉर सोल्यूट पार्टिकल्स. म्हणजे सोल्यूट पार्टिकल्स साठी स्पेस बनवण्यासाठी. करेक्ट ना. ओके, सपोज हे सॉल्व्हेंट मॉलिक्युल्स आहेत असे आणि त्याच्यामध्ये काय आहे? फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स आहेत लाईक दिस. ठीक आहे ना. ओके, मग तिथं स्पेस जर नसेल, तिथं तुम्ही सोल्यूट ऍड केला तर स्पेस नसतं ना. ओके, म्हणून हे अगोदर काय करावं लागतं? आपल्याला ब्रेक करावं लागतं. मग हे ब्रेक करण्यासाठी एनर्जी रिक्वायर्ड आहे. अंडरस्टूड? लक्षात आलं हे? येस. सो दिस इज ऑल्सो एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक मग ते आपोआप होत राहतात ब्रेक. समजतंय ना. ओके, जर सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन वाढलं ना, ते आपोआप ब्रेक होतात. समजलं? सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन नोट केलं. हे एंडोथर्मिक आहे, पॉझिटिव्ह आहे. सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन. ओके, बघूया सोल्यूट सॉल्व्हंट इंटरॅक्शन्स काय आहे. when solute dissolved in solvent. ठीक है, solute dissolved in solvent, the solvent molecules surrounded the solute this process is called solvation. This process is called solvation. Okay, when solute dissolved in solvent, the solvent molecules surrounded the solute particles. This process is solvation. हायड्रेशन आणि सॉल्व्हेशन आपण स्टडी केलं. करेक्ट ना. ओके, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये. बरोबर आहे ना. ओके, ज्यावेळेस सॉल्ट रिझॉल्व्ह केला आपण, ओके, तो सॉल्ट हायड्रेट होतो किंवा सॉल्वेट होतो, कारण त्याच्या अराउंडला सॉल्व्हंट मॉलिक्युल्स येतात. समजलं ना. ओके, त्याला म्हणायचं सॉल्व्हेशन प्रोसेस. when water is used as a solvent, very important point, when water is used as solvent, water जर solvent म्हणून यूज केला, then the process is called hydration. which process? hydration process. आलं लक्षात? ठीक आहे. आता हायड्रेशन प्रोसेस म्हटलं की एनर्जी काय होते? रिलीज होते. समजतंय ना. ओके, वॉटर मॉलिक्युल्स त्याच्याच राउंडला आले की एनर्जी काय होते? रिलीज. एनर्जी इज रिलीज्ड. समजते का बघा. ओके, इन दी hydration, energy is released in the hydration process. Correct, and it is called hydration energy. Theoretical point आहे, खूप महत्वाचा आहे. लॅटाइस एंथॅल्पी जी आहे ती पॉझिटिव्ह होती. हायड्रेशन एंथॅल्पी काय आहे? निगेटिव्ह आहे. ओके, लॅटाइस एंथॅल्पी ओके पॉझिटिव्ह, हायड्रेशन एंथॅल्पी. आता ह्याला असं म्हणू शकतो का आपण हायड्रेशन एंथॅल्पीला? करेक्ट ना. ओके, डेल्टा हायड्रेशन काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच काय आहे? सॉरी, निगेटिव्ह. ओके, ही निगेटिव्ह असेल ना, पॉझिटिव्ह कशी असणार? इज इक्वल टू व्हॉट? निगेटिव्ह. करेक्ट ना. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण? येस, एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झोथर्मिक. ठीक आहे ना. ओके, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. ओके,
आता इथं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत टू ऑब्टेन द रिलेशन बिटवीन ओके एंथॅल्पी कुठली ही एंडोथर्मिक होती ना, त्याला लॅटाइस एंथॅल्पी म्हणूया आपण. डेल्टा एल एच त्याला लॅटाइस एंथॅल्पी किती काय असते इथं पॉझिटिव्ह असते. करेक्ट. एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक दी बॉन्ड बिटवीन आयन्स. करेक्ट. मग एंथॅल्पी ऑफ सोल्युशन कसं लिहाल? डेल्टा हा फॉर्म्युला खूप महत्वाचा असणार आहे. ठीक आहे ना. ओके इज इक्वल टू H plus hydration enthalpy. It means enthalpy of solution okay is equal to what? Lattice enthalpy plus okay what? Hydration enthalpy. समजलं? ठीक आहे. मग लॅटाइस एंथॅल्पी काय आहे? पॉझिटिव्ह. आणि हायड्रेशन एंथॅल्पी काय आहे? निगेटिव्ह. लक्षात राहील हे. मग एक एक्झाम्पल साठी ओके एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत. कोणाच्या व्हॅल्यूज आहेत तर काय NaCl च्या. मग एंथॅल्पी ऑफ सोल्युशन कुठलं NaCl चं इज इक्वल टू असं लिहू शकतो का आपण NaCl सोल्युशन इज इक्वल टू ओके काय लिहाल लॅटाइस एंथॅल्पी प्लस हायड्रेशन एंथॅल्पी. लॅटाइस एंथॅल्पी प्लस हायड्रेशन एंथॅल्पी. लॅटाइस एंथॅल्पी जी आहे बॉन्ड हायपर सायकल वर ना कॅल्क्युलेट केली जाते. करेक्ट. ठीक आहे. मग बघा एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. करेक्ट. मी डायरेक्ट लिहितो आता इथं दोन्हीच्या व्हॅल्यूज गिवन आहेत. लॅटाइस एंथॅल्पी डेल्टा एल एच ठीक आहे ना कोणासाठी NaCl साठी किती आहे? एस डेफिनेटली 790 कशामध्ये किलो जूल पर मोल साठी. काय असणार आहे? पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. समजतंय ना. ठीक आहे. NaCl फॉर्मेशन नाही डिसोसिएशन हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी इथं काय घेतो आपण पॉझिटिव्ह आणि फॉर्मेशन साठी काय येतं मग निगेटिव्ह येतं त्याच्या ऑपोजिट. हायड्रेशन ठीक आहे ही मात्र निगेटिव्ह व्हॅल्यू असते दॅट इज -786 काय असते किलो जूल पर. करेक्ट. हे गिवन आहे ठेवा तिथं कोणासाठी NaCl साठी इज इक्वल टू काय असेल हायड्रेशन लॅटाइस एंथॅल्पी आहे 790 मायनस हायड्रेशन एंथॅल्पी आहे 786 इज इक्वल टू किती येईल +4 किलो जूल पर मोल. करेक्ट. हे एक्सपेरिमेंटली किंवा काय कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूज आहेत. एक एक्झाम्पल साठी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे ना. ओके मग बऱ्याच ठिकाणी काय करतात गिवन असतात ह्या व्हॅल्यूज गिवन असतात. ओके त्याच्यावरनं तुम्हाला सोल्युशनची एंथॅल्पी फाइंड आउट करायची असते. स्टँडर्ड स्टेट मध्ये दिलं असेल ओके तर काय लिहायचं स्टँडर्ड लिहायचं दॅट इज डेल्टा सोल्युशन कोणासाठी एंथॅल्पी ऑफ ओके सोल्युशन नॉट लिहा किंवा काय फाय लिहू शकताय सॉरी थीटा लिहू शकताय इज इक्वल टू लॅटाइस एंथॅल्पी प्लस हायड्रेशन एंथॅल्पी. स्टँडर्ड स्टेट मध्ये असं लिहायचं. क्लिअर ना. ओके इस फक्त काय की नॉट लिहिलं की स्टँडर्ड झाला तो. नेक्स्ट वन एंथॅल्पी ऑफ डायल्यूशन. बऱ्याच वेळेला काय करतो कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आपण डायल्यूट करतो. हे समजलं ना एंथॅल्पी ऑफ सोल्युशन. येस एंथॅल्पी ऑफ डायल्यूशन. करेक्ट. कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये वॉटर ऍड केलं की ते सोल्युशन काय होतं डायल्यूट सोल्युशन होतं. समजलं ना. ओके ते लिहूया आपण एंथॅल्पी ऑफ ओके डायल्यूशन किंवा एंथॅल्पी चेंज ड्युरिंग डायल्यूशन सुद्धा म्हणू शकताय. डेल्टा H स्टँडर्ड असेल तर नॉट. ठीक आहे. The enthalpy change that occur the enthalpy change that occur okay when the solution of one concentration is diluted to form a solution of another concentration. एक कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन दुसऱ्या कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन मध्ये ओके डायल्यूट करण्यासाठी जी काय एंथॅल्पी रिक्वायर्ड किंवा एंथॅल्पी चेंज होते त्या एंथॅल्पीला काय म्हणायचं एंथॅल्पी ऑफ डायल्यूशन.
ठीक आहे, एखादी एक्झाम्पल देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, when 1 mole of HCl is dissolved in 50 ml किंवा 50 moles of water, 50 moles of water. लक्षात येते? ओके, 50 मोल्स म्हणा, 50 ml घ्या, ओके, कसंही घेऊ शकता. water when enthalpy of solution is given by then enthalpy of solution is given by. हे एक्झाम्पल आहे. yes, फक्त समजून घ्यायचंय तुम्हाला, पाठ करायचं नाही. HCl ऍड करायचं आहे, गॅसेस स्टेट मध्ये आहे. कशामध्ये? H2O मध्ये. किती मोल्स घ्यायचे? 50 मोल्स. मोल्स म्हणले की आपण समोर लिहितो, समजलं ना? ठीक आहे. कशामध्ये ऍड करायचं? लिक्विड मध्ये. विच फॉर्म्स व्हॉट? HCl. ठीक आहे ना? आणि त्याच्या अराउंडला किती असतात? 50 H2O. म्हणजे तो ॲक्वेस झाला थोडक्यात. ओके, त्याची एन्थॅल्पी गिवन आहे 50 मोल साठी. ओके, एन्थॅल्पी आहे अप्रॉक्सिमेटली डेल्टा H -73.26 किलो जूल. ही व्हॅरी होऊ शकते, एक्झाम्पल साठी घेतले मी फक्त. ठीक आहे ना? एवढी एन्थॅल्पी आहे. व्हेन सोल्युशन इज इन्फिनाइटली डायल्युटेड, बघा, व्हेन सोल्युशन इज इन्फिनाइटली, हे सगळं प्रॅक्टिकली ऑब्झर्व केलेलं आहे. डायल्युटेड, सोल्युशनला डायल्यूट केलं इन्फिनाइट टाइम्स. ओके, HCl प्लस H2O एक्सेस मध्ये घेतलं होतं, फिक्स नाहीये, एक्सेस मध्ये. विच फॉर्म्स HCl aqueous. त्याची एन्थॅल्पी कॅल्क्युलेट केली, H इज इक्वल टू -75.14 किलो जूल. ठीक आहे ना? ओके, आता ही एन्थॅल्पी कमी होती, ही एन्थॅल्पी हायर आहे का? एक्सेस ऑफ H2O आहे ना, बरोबर आहे ना? ओके, आता जर फर्स्ट एन्थॅल्पी सेकंड मधनं आपण जर मायनस केलं, लक्षात येते का? ओके, फर्स्ट एन्थॅल्पी सेकंड मधनं जर मायनस केलं, लाईक दिस हियर, -75.14 मायनस ऑफ -73.26 किलो जूल मध्ये आहे. येस, त्याचा आन्सर येत आहे अप्रॉक्सिमेटली, ओके, व्हॉट? त्याचा आन्सर येत आहे अप्रॉक्सिमेटली, ओके, -1.88. ठीक आहे ना? हे अप्रॉक्सिमेट दिले तुम्हाला मी, 1.88 एवढं आन्सर येतं. कशामध्ये? किलो जूल मध्ये. म्हणजे हा डिफरन्स जो आहे की बाबा कमी वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये परत आपण एक्सेस वॉटर ऍड केलं, बघा. ओके, एक्सेस वॉटर जर ऍड केलं, परत सोल्युशन डायल्यूट होणार आहे, परत एन्थॅल्पी रिलीज होणार आहे. समजलं का? ओके, the enthalpy change that occurs when solution of one concentration is diluted to form the solution of another concentration. एक सोल्युशनला दुसऱ्या सोल्युशन मध्ये कन्वर्ट करताय तुम्ही बाय ऍडिंग वॉटर इनटू इट. आलं लक्षात? ठीक आहे, 50 मोल्स ऍड केले वॉटर. ओके, तर काय झालेलं आहे इथं? एन्थॅल्पी चेंज -73.26 आहे, म्हणजे एवढी एनर्जी रिलीज झाली. करेक्ट. एक्सेस वॉटर ऍड केलं, ओके, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे इन्फिनाइट टाइम्स वॉटर ऍड केलं. डायल्यूशन कुठपर्यंत घेऊन गेले तुम्ही? जोपर्यंत HCl आहे तोपर्यंत घेऊन गेला तुम्ही. आलं लक्षात? तर एन्थॅल्पी जी आहे ती किती आहे? 75.14. एवढी एनर्जी रिलीज झाली. या दोन्हीमध्ये डिफरन्स जर फाइंड आउट केला तर दॅट इज द एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन. समजलं ना? दोन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन्सला, सॉरी, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन जे आहे त्याला डायल्यूट करताय तुम्ही. ड्युरिंग दॅट व्हॉट एव्हर एन्थॅल्पी चेंज, दॅट इज कॉल्ड एज अ एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन. क्लिअर? पण डायल्यूशन साठी जनरली काय यूज करतात? वॉटर. वॉटर ऍड केलं, ओके, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं की कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज. अंडरस्टूड? ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग एन्थॅल्पी ऑफ डायल्यूशन. नेक्स्ट हेडिंग देऊया आता. ओके, दॅट इज हीट ऑफ न्यूट्रलायझेशन. हीट ऑफ न्यूट्रलायझेशन खूप महत्वाचा पॉइंट आहे. हीट ऑफ पूर्ण थेरॉटिकल कन्सेप्ट आहेत हे. ठीक आहे, हीट ऑफ न्यूट्रलायझेशन. ठीक आहे, आता हीट ऑफ न्यूट्रलायझेशन कशाला म्हणायचं? व्हॉटएव्हर एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग न्यूट्रलायझेशन रिएक्शन्स. न्यूट्रलायझेशन होतं कधी? ऍसिड्स आणि बेसिस मध्ये. ऍसिड बेसिस ज्यावेळेस रिॲक्ट होतात त्यावेळेस काय? सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो. दॅट इज कॉल्ड एज अ न्यूट्रलायझेशन रिएक्शन. ड्युरिंग दॅट
enthalpy get changed. That enthalpy is called as a heat of neutralization. Heat of neutralization म्हणजेच enthalpy of neutralization. Enthalpy of neutralization. हे तर लक्षात घे. ठीक आहे. Yes. मग बघूया आपण काय आहे डेफिनेशन. इट इज द हीट आणि एन्थॅल्पी हे दोन्ही एकच हे आहेत, बरोबर आहे ना. ओके. येस, दोन्ही सेम आहेत. मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला एन्थॅल्पीच्या वेळेसच, एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणा किंवा हीट ऑफ रिॲक्शन म्हणा, दोन्ही एकच आहे. ठीक आहे. येस, इट इज द हीट चेंज और एन्थॅल्पी चेंज. तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून ठेवू शकता. असोसिएटेड विथ किंवा अकंपनिंग विथ म्हणू शकताय. न्यूट्रलायझेशन of 1 gram equivalent. बघा. ओके, इथं ग्रॅम इक्विव्हॅलंट घ्यायचं आहे तुम्हाला. 1 gram equivalent of an acid correct by 1 gram equivalent of a base or vice versa. म्हणजे काय, त्याच्या अपोजिट. ऍसिड विथ बेस और बेस विथ ऍसिड, त्याला वाइस वर्सा म्हणतो आपण. ठीक आहे. इन डायल्यूट aqueous solution. समजताय का बघा. इट इज हीट चेंज और एन्थॅल्पी चेंज associated with neutralization of 1 gram equivalent of an acid by 1 gram equivalent of base or vice versa in dilute solution. Okay, dilute solution मध्ये तुम्ही neutralization reaction carry out करता. During that whatever enthalpy change or heat change is called as a heat of neutralization or enthalpy of neutralization. ठीक आहे. मग आता enthalpy of neutralization for strong acid and strong base काय असते. ठीक आहे. तुम्हाला नोन आहे की स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस काय असतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि ते get dissociated completely. Correct? Note, very important. Okay, heat of neutralization of strong acid with strong base लक्षात येते का, और वाइस वर्सा म्हणू शकते ना, is constant. Very important. Heat of neutralization of strong acid with strong base or vice versa is constant. हे ऑब्झर्व करून सांगितलेलं आहे तुम्हाला. कॉन्स्टंट आहे. किती आहे, that is minus 57.1 kilojoule per mole or खूप महत्वाची व्हॅल्यू आहे ही. येस, केअरफुली नोट करून ठेवा. minus 13.7 किलो कॅलरी पर मोल. बघा, किलो जूल मध्ये आणि किलो कॅलरी मध्ये दोन्ही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ओके. मग स्ट्रॉंग ऍसिड असेल आणि स्ट्रॉंग बेस असेल, त्याचं न्यूट्रलायझेशन जर कॅरी आउट केलं, ओके, तर एवढ्या अमाऊंट ऑफ हीट काय होते, रिलीज होते. थोडीफार व्हॅल्यू काय होत जाते, काय म्हणतात त्याला, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊ शकतात तिथं. इवन 57 किलोजूल पर मोल पण घेऊ शकतात तिथं. आलं लक्षात हे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल HCl, ठीक आहे ना. ओके, ऍक्वेस सोल्युशन मध्ये आहे, डायल्यूट सोल्युशन मध्ये NaOH सोबत रिएक्ट केलं. दोन्ही कशा आहेत सांगा बरं, स्ट्रॉंग आहेत. बोथ आर स्ट्रॉंग. कन्वर्टेड इनटू NaCl सॉलिड किंवा ऍक्वेस म्हणा, कारण तो सॉलिड मध्ये नसणार आहे तिथं. ओके, प्लस H2O लिक्विड. करेक्ट आहे. हेच काय झालं, न्यूट्रलायझेशन झालं. करेक्ट ना. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मिळून काय फॉर्म केलेलं आहे, सॉल्ट प्लस वॉटर. येस,
its delta H value is equal to what? minus 57.1 किलोजूल ओके एस पर मोल प्रत्येक मोल साठी. समजलं ना? ओके ठीक आहे ना. ओके इथं स्ट्रॉंग ऍसिड्स जे आहेत किंवा स्ट्रॉंग बेसेस जे आहेत बरोबर ना, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होतात. त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. HCl dissociated completely to form H++ Cl- aqueous solution मध्ये. NaOH dissociate completely to form what? Na++ OH-. आणि H2O मध्ये काय असतो? H++ ओके SOH-. येते का लक्षात? बरोबर आहे ना. ओके मग तिथं वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो ऍज इट इज राहणार आहे. ओके आणि हे कुठल्या फॉर्म मध्ये राहतात? ऍक्वेस सोल्युशनच्या फॉर्म मध्ये राहतात. समजलं ना? कम्प्लीट डिसोसिएशन होतं. ओके ते NaCl फॉर्मच करत नाहीत. हे महत्वाचं आहे. परत इथं जे फॉर्म केलं ना NaCl तो NaClच्या फॉर्म मध्ये राहणार नाही. कुठल्या फॉर्म मध्ये राहतो? Na++ Cl- ओके काय असतो तिथं? H2O असतो त्याच्या राऊंडला. त्याला ऍक्वेस म्हणतो. ह्या फॉर्म मध्ये राहतात ते. आणि सोल्युशन काय राहतं? न्यूट्रल राहतं. बरोबर आहे ना. ओके मग तुम्ही हे एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर साठी सुद्धा घेऊ शकता ना, कारण इक्वल नंबर ऑफ आयन्स असतील न्यूट्रल सोल्युशन मध्ये H2O. मग त्याची एन्थॅल्पी सुद्धा काय राहणार आहे? सेमच 57.1 किलोजूल पर मोल. कारण काय ह्या सोल्युशन मध्ये Na+ आहे आणि Cl- आहे. कशामध्ये आहे तो? वॉटर मध्ये आहे. समजलं का हे? येस वॉटर मध्ये. मग वॉटर जो फॉर्म झालेला आहे तो कशापासून? येस H+ आणि OH- पासून फॉर्म झालेला आहे वॉटर. ओके मग फॉर्मेशन ऑफ वॉटरची एन्थॅल्पी म्हणजे काय असणार आहे? 57.1 किलोजूल. घेऊ शकतो ना आपण फॉर द फॉर्मेशन ऑफ वॉटर. समजलं? एक स्टेटमेंट लिहूया आपण इथं आता. In dilute solution, very important statement, in dilute solution all strong acids and strong bases ionize completely. बरोबर आहे ना. कंप्लीट आयोनायझेशन होतं त्याचं. and thus heat of neutralization in such समजते का? in such cases is actually the heat of formation of H2O from H+ and OH-. खूप महत्वाचं स्टेटमेंट दिले तुम्हाला हे आता. इन डायल्यूट सोल्युशन ऑल स्ट्रॉंग एसिड्स. तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉंग एसिड्स आणि स्ट्रॉंग बेसचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. जसं की HCl चं वरती सांगितलं तुम्हाला. HCl चं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. H+ फॉर्म करतो, Cl- फॉर्म करतो. NaOH चं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. Na+ परत रिपीट करतो हे प्लस OH- फॉर्म होतो. खूप महत्वाचं आहे म्हणून. करेक्ट. कम्प्लीट डिसोसिएशन झालं. रिव्हर्स आहे का रिएक्शन? नाही. करेक्ट. मग H+ आणि OH- मिळून काय फॉर्म होतो? H2O. फॉर्मेशन कोणाचं झालं? HCl चं झालं. NaCl चं फॉर्मेशन होणार आहे का सोल्युशन मध्ये? आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये पाहिलं आपण. तो परत स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होतो. तो कुठल्या फॉर्म मध्ये राहतो? Na++ Cl- च्याच फॉर्म मध्ये राहतो. समजलं ना. मग ऍक्च्युअल फॉर्मेशन कोणाचं झालं? वॉटरचं झालं इथं. मग ही हीट ऑफ न्यूट्रलायझेशन जे आहे डेल्टा SH फॉर दिस रिएक्शन काय असणार आहे? -57.1 किलोजूल पर मोल. हे कोणासाठी आहे? तर डेफिनेटली फॉर वॉटर म्हणू शकतो ना आपण, कारण फॉर्मेशन ऑफ वॉटर साठी हीट ऑफ न्यूट्रलायझेशन काय असणार आहे? हीट काय असणार आहे? -57.1 किलोजूल, जी हीट ऑफ न्यूट्रलायझेशन साठी आहे. करेक्ट. एनी डाऊट? कन्फ्युजन होत नाही ना? ओके कारण हे आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये ऑलरेडी झालेलं आहे.
कोणाचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं, कोणाचं इनकम्प्लीट डिसोसिएशन होतं, हे तुम्हाला नोन आहे. ओके, इथं फॉर्म काय व्हायला लागलं, फक्त वॉटर. NaCl फॉर्म होतो का सोल्युशन मध्ये? वॉटर मध्ये NaCl हा NaCl च्या फॉर्म मध्ये राहतो का? नाही. कुठल्या फॉर्म मध्ये राहतो? Na+Cl- का? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे म्हणून. समजलं? म्हणून ह्या व्हॅल्यूला आपण हीट ऑफ फॉर्मेशन साठी सुद्धा घेऊ शकतो. कोणासाठी? वॉटर साठी. अंडरस्टूड? खूप महत्वाचं आहे. मग इन केस ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस साठी काय होईल? हीट ऑफ न्यूट्रलायझेशन इन केस ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. नोट करा, व्हेरी इंपॉर्टंट IMP आहे. हीट ऑफ न्यूट्रलायझेशन in case of weak acid and weak base is always okay, काय असते? less than -57.1 किलोजूल पर. म्हणजे कमी अमाउंट ऑफ हीट काय होते? रिलीज होते. का? कारण तिथे डिसोसिएशन कंप्लीट होत नाही. हे तर लक्षात. अमाउंट ऑफ हीट जी डिसोसिएट झालेली आहे, दॅट हीट इज युटिलाइज्ड टू डिसोसिएट अनदर मॉलिक्यूल. लक्षात येते? येस. ऑलवेज काय असते? लेस दॅन ओके -57.1 किलोजूल पर मोल. रिझन काय असू शकतं? बिकॉज ठीक आहे, अ पार्ट ऑफ हीट evolved is used कशासाठी? अप टू कशासाठी यूज होते? used up to ionize the weak electrolyte. वीक इलेक्ट्रोलाइटला ओके परत आयोनाइज करण्यासाठी ओके ती हीट काय होते? युटिलाइज होते. समजलं? कारण वीक इलेक्ट्रोलाइटचं कंप्लीट डिसोसिएशन होत नाही त्याच्यामुळे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3COOH कशासोबत न्यूट्रलाइज केलं आपण? NaOH सोबत. करेक्ट. which forms what? CH3COONA plus H2O. हा काय असतो? aqueous and this is liquid. delta H is equal to -55.2 किलोजूल पर मोल. आता 57 होती ना. ओके, मग 2 कॅलरी कुठे गेली? 2 पॉइंट समथिंग. ओके यस, 1 पॉइंट समथिंग कॅलरी कुठे गेली? ओके, तर काय ह्या CH3COOH ला डिसोसिएट करण्यासाठी. कमी डिसोसिएशन होतं ना. जेवढा तो डिसोसिएट होतो, डिसोसिएट पार्शियली टू फॉर्म CH3COO-, बरोबर आहे ना? ओके, प्लस H+. मग हा जो H+ फॉर्म होतो तेवढाच H+ आणि तेवढाच ओके एस काय CH3COO-. ओके, कशासोबत रिॲक्ट होतात? Na+ आणि OH- सोबत. समजलं ना? ओके एस, हे दोन रिॲक्ट होतात. जेवढा फॉर्म झालेला तेवढाच. करेक्ट ना? एस. मग कमी प्रमाणात फॉर्म होईल ना. अनडिसोसिएटेड स्पेसिस काय आहे? परत रिमेन आहे सोल्युशन मध्ये. मग ह्या अनडिसोसिएटेड स्पेसिसला ओके परत डिसोसिएट करण्यासाठी कुठली यूज होते? हीट जी एक्स्ट्रा अमाउंट ऑफ तिथे युटिलाइज झालेली आहे. आलं लक्षात? इथं 57.1 होती, इथं 55.2 आहे. रिमेनिंग जे आहे त्याला डिसोसिएट करण्यासाठी यूज होते. अंडरस्टूड? रिझन काय आहे? येस, कमी का असते हीट ऑफ न्यूट्रलायझेशन फॉर वीक ऍसिड अँड वीक बेस ऑर स्ट्रॉंग बेस. आता इथं स्ट्रॉंग बेस यूज केलेला आहे. ठीक आहे ना? ओके, मग हा वीक ऍसिड आहे ना, मग त्याचं डिसोसिएशन करण्यासाठी इथं वीक बेस घेऊ शकता, इथं स्ट्रॉंग ऍसिड घेऊ शकता. आलं लक्षात? किंवा दोन्ही वीक ऍसिड वीक बेस घेऊ शकता. आणखीन एक महत्वाची नोट घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. ओके, काय असेल? द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ, नोट करा, द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ हीट ऑफ न्यूट्रलायझेशन ठीक आहे, झेड लिहा किंवा एस लिहा, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ऑफ HF
is more okay is than 57.1 किलोजूल पर मोल. बघा HF साठी जी व्हॅल्यू आहे HF ती काय आहे मोर दॅन 57.1 किलोजूल पर मोल आहे. ते ऍक्च्युअली किती असते व्हॅल्यू ओके अप्रॉक्सिमेटली 68 किलोजूल पर मोल असते. कशामुळं this is due to okay high heat of किंवा enthalpy of hydration of fluorine. ठीक आहे ना किंवा फ्लोराइड आयन म्हणू शकतो. फ्लोराइड आयन जो आहे HF मध्ये हा हायड्रेट होतो. ठीक आहे ना F मायनस जो आहे ओके त्याच्या अराउंडला काय असे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स येतात. तुम्हाला सांगितलंय हायड्रेशन काय असतं. मग त्याचं हीट ऑफ हायड्रेशन काय आहे हायर आहे आणि हीट ऑफ हायड्रेशन हायर असल्यामुळं ओके इट्स व्हॉट ओके आता इथं जे अटॅचमेंट असते ना ते हायड्रोजन थ्रू असते बरोबर आहे ना. ओके हे असं घेतो ना आपण फ्लोरीन मायनस ओके हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी कशामध्ये स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये स्टडी केले आपण. हा प्लस असतो हा मायनस असतो. मी इथं हायड्रोजन सो H2O असं दाखव H2O okay SO हे अटॅचमेंट किंवा बॉन्डिंग कशा थ्रू असते हायड्रोजन थ्रू असते. मायनस आहे ना हा आयन त्याला आयन डायपोल इंटरॅक्शन म्हणतो आपण. करेक्ट. हीट ऑफ हायड्रेशन ओके फ्लोरीनची कशी आहे हायर आहे त्याच्यामुळे काय एस मोर अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज होते ह्या केसमध्ये. त्याच्यामध्ये ऍड होते ना एक्स्ट्रा एनर्जी. समजलं ना. येस हे होतं रिगार्डिंग हीट ऑफ न्यूट्रलायझेशन और एंथैल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ एसिड्स अँड बेसेस. अंडरस्टूड. ठीक आहे पुढचा पॉइंट बघूया आता. ओके नेक्स्ट पॉइंट हेडिंग द नेक्स्ट दॅट इज थर्मोकेमिकल इक्वेशन. इक्वेशन लिहायचं कसं थर्मोडायनेमिक्स मध्ये किंवा काय थर्मोकेमिस्ट्री मध्ये जे काय इक्वेशन्स लिहितो आपण ओके त्याला काय रूल्स आहेत काय गाईडलाईन्स आहेत. ठीक आहे ना. ओके नोट करा थर्मोकेमिकल इक्वेशन्स. ओके कशाला म्हणायचं थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणा. कशाला म्हणाल थर्मोकेमिकल इक्वेशन. इट इज the balanced chemical equation in which the exact value of enthalpy change. Correct. Physical states त्याला अंडरलाइन करा exact value of enthalpy change. then physical हे खूप महत्वाचं आहे फिजिकल स्टेट सुद्धा. फिजिकल स्टेट्स अंडरलाइन करा फिजिकल स्टेट्स ओके and number of moles of reactants and products are specified. करेक्ट. काय काय स्पेसिफाय करायचं बघा त्या इक्वेशन मध्ये. इट इज द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच येस द एक्झॅक्ट समजते का बघा द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ एंथॅल्पी तुम्हाला मेन्शन करायचं आहे स्पेसिफाय करायचं आहे. फिजिकल स्टेट कंपल्सरी मेन्शन करायचे आहेत. नंबर ऑफ मोल्स कंपल्सरी मेन्शन करायचे आहेत कोणाचे रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्सचे. ओके त्याला म्हणायचं थर्मोकेमिकल इक्वेशन. काय गाईडलाईन्स आहेत टू एस्टॅब्लिश द थर्मोकेमिकल इक्वेशन. गाईडलाईन्स फॉर रायटिंग ऑफ थर्मोकेमिकल इक्वेशन्स.
काय गाईडलाईन्स आहेत बघूया. फर्स्ट गाईडलाईन आहे एस फर्स्ट, equation must be balanced. Equation must be balanced. ठीक आहे ना. इक्वेशन काय असलं पाहिजे? बॅलन्स्ड. मस्ट बी बॅलन्स्ड फॉर द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. ठीक आहे ना. इक्वेशन कसं असलं पाहिजे? बॅलन्स्ड असलं पाहिजे. इक्वेशन मस्ट बी बॅलन्स्ड. करेक्ट. फॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स. लक्षात येते? ओके. रिएक्टंट आणि प्रोडक्ट्स ओके मध्ये नंबर ऑफ ॲटम्स कसे असले पाहिजे? बॅलन्स्ड असले पाहिजे. नेक्स्ट वन, सेकंड गाईडलाईन काय आहे बघा. सेकंड गाईडलाईन, व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी. value of is enthalpy with sign is shown at right side of equation. ठीक आहे. इक्वेशनच्या राईट साइडला काय लिहायचं आहे? एन्थॅल्पी लिहायची आहे किंवा व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी लिहायची आहे. पुढे दाखवतो मी तुम्हाला कसं लिहायचं. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड गाईडलाईन काय आहे? थर्ड, फिजिकल स्टेट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. फिजिकल स्टेट्स must be specified by letters. ओके. सॉलिड एस साठी काय? सॉलिड माहिती आहे तुम्हाला. सॉलिड कशाने दाखवतो आपण? एस न दाखवतो. लिक्विड कशाने दाखवतो आपण? एल न दाखवतो. एल फॉर लिक्विड. ठीक आहे. त्याच्यानंतर जी फॉर व्हॉट? गॅस. ठीक आहे. अँड AQ फॉर ॲक्वेस. येतं लक्षात हे? ठीक आहे ना. ओके. फिजिकल स्टेट जे आहेत ओके त्या पर्टिक्युलर लेटरनं तुम्हाला शो कराव्या लागतील तिथं. सॉलिड, लिक्विड आणि गॅस किंवा इव्हन ॲक्वेस सुद्धा मेन्शन करावं लागेल त्या इक्वेशन मध्ये. कंपल्सरी. ठीक आहे. इफ द व्हॅल्यू ऑफ लक्षात येते? डेल्टा एच नॉट म्हणजे स्टँडर्ड स्टेट मध्ये शोन फॉर फॉरवर्ड रिएक्शन. फॉरवर्ड व्हेरी इंपॉर्टंट. ठीक आहे. येस, फॉरवर्ड रिएक्शन ठीक आहे. फॉरवर्ड रिएक्शन देन it is opposite for reverse reaction. म्हणजे जी फॉरवर्ड रिएक्शन साठी व्हॅल्यू आहे जर पॉझिटिव्ह असेल तर रिव्हर्स रिएक्शन साठी काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज A टू B साठी जी व्हॅल्यू आहे डेल्टा एच नॉट ओके ती सपोज 40 ओके प्लस 40 किलो जूल पर मोल आहे. गिवन आहे सपोज. मग हीच रिएक्शन जर रिव्हर्स लिहिलं मी B टू A लिहिलं तर ही व्हॅल्यू सुद्धा काय होते? रिव्हर्स. दॅट इज -40 किलो जूल पर मोल. व्हेरी IMP. प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती. त्याच्यामुळे हे सगळ्या गाईडलाईन्स तुम्हाला नोन असल्या पाहिजेत. लक्षात येते? ठीक आहे. ही जर एक्झोथर्मिक रिएक्शन असेल ओके तर ही एंडोथर्मिक असते किंवा एंडोथर्मिक टू एक्झोथर्मिक. ही काय आहे मग? एंडो आहे. आणि ही काय झाली मग? एक्झो. अपोजिट होती रिएक्शन डायरेक्ट. रिव्हर्स केलं की अपोजिट. समजलं? ठीक आहे. नेक्स्ट गाईडलाईन बघूया. नेक्स्ट, if equation is multiplied, if the equation is multiplied ठीक आहे. एखाद्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं और डिवाइड
multiplied or divided by any factor, then delta H naught also multiplied or divided by same factor. ह्या सगळे पॉइंट्स जे आहेत ते सॉर्ट आउट केलेले आहेत आणि खूप खूप इझी बनवून दिले तुम्हाला मी. इफ द इक्वेशन इज मल्टिप्लाइड और डिवाइडेड बाय एनी फॅक्टर, कुठल्याही इक्वेशनला एखाद्या फॅक्टरने डिवाइड केलं किंवा मल्टिप्लाय केलं. फॉर एक्झाम्पल सपोज a gives b, त्याची व्हॅल्यू आहे सपोज डेल्टा एच नॉट इज इक्वल टू प्लस 40 किलो जूल पर मोल. सपोज ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं मी, 2a gives 2b, तर डेल्टा एच ला सुद्धा किती ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 इंटू प्लस 40 किलो जूल पर, म्हणजे ह्या व्हॅल्यूला किती ना 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे तुम्हाला अप्लाय करायचं आहे पुढं. व्हेरी इम्पॉर्टंट. हेल्सेस लॉ वरती प्रॉब्लेम्स आहेत याच्यावरती. अंडरस्टूड. सपोज त्याच इक्वेशनला मी एस काय केलं, 1/2 ने डिवाइड केलं. a gives 1/2 b, then this value also divided by is 1/2 पर, म्हणजे इक्वेशनचा फॉर्म जर चेंज केला आपण तर डेफिनेटली काय होते, ही व्हॅल्यू सुद्धा काय होते, चेंज होते. समजलं हे? ठीक आहे. मग जो मल्टिप्लाइंग फॅक्टर घेतलेला आहे तुम्ही इक्वेशन साठी, तोच मल्टिप्लाइंग फॅक्टर कुठे घ्यायचा आहे, डेल्टा एच च्या व्हॅल्यू साठी. क्लिअर? आता कुठलेही एखादी इक्वेशन जर लिहित असाल तुम्ही, कुठलेही लिहा इक्वेशन. फॉर एक्झाम्पल H2 when reacts with O2, ठीक आहे ना, H2 when reacts with O2 to form H2O. आता हे जे काही इक्वेशन लिहिलं ते इक्वेशन काय असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे. पहिली गोष्ट, बरोबर आहे ना. इक्वेशन काय असलं पाहिजे, बॅलन्स्ड. ठीक आहे. मग इथं 2 H आहेत, इथं जर हाफ मी O2 लिहिलं तर इक्वेशन काय झालं, बॅलन्स झालं. त्याच्यानंतर त्याच्या स्टेट्स मेन्शन असल्या पाहिजेत. केअरफुली लक्ष द्या. हा गॅस आहे आणि हा काय असतो, लिक्विड. ठीक आहे ना. स्टेट मेन्शन केलं आपण, ते इक्वेशन मध्ये असलं पाहिजे, स्टेट मेन्शन्ड असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर डेल्टा एच ची व्हॅल्यू जी आहे ती कुठे लिहायचं आहे, ऍट दी राईट साइड, बरोबर आहे ना. सपोज 286 किलो जूल पर मोल, कुठे लिहायचं, राईट साइडला लिहायचं आहे. आलं लक्षात? इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एच च्या व्हॅल्यूला सुद्धा किती ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इथे लक्षात घ्या, स्मॉल रूल्स आहेत टू राइट द इक्वेशन. ठीक आहे. इक्वेशन मस्ट बी बॅलन्स्ड, व्हॅल्यू ऑफ एन्थॅल्पी ऑफ विथ साइन, बघा विथ साइन लिहिले आपण व्हॅल्यू, बरोबर आहे ना. प्लस असेल प्लस, मायनस असेल मायनस. विथ साइन कुठे लिहायचं आहे, is shown at right side of equation. Physical state must be specified by the letters solid, liquid, gases हे specify केलं जातं. If the value of delta H naught shown for the forward reaction, करेक्ट ना. त्याच रिएक्शनला जर रिव्हर्स केला तुम्ही तर ती व्हॅल्यू काय होते, टोटली निगेटिव्ह होते. फॉर एक्झाम्पल हियर सपोज आपण फर्स्ट इक्वेशनला रिव्हर्स केलं, H2O liquid converts into H2 gas plus half O2, then delta H naught becomes positive kilojoule per mole. केअरफुली हँडल करा खूप. ठीक आहे ना. येस, हे समजलं तुम्हाला. इफ द व्हॅल्यू इज फॉरवर्ड रिएक्शन असेल तर रिव्हर्स रिएक्शन साठी अपोजिट असते. If the equation is multiplied or divided by any factor, the same factor is used for the multiplying or dividing delta H naught values. These were some important guidelines to write the chemical equations, which thermochemical equations. Now we are going to discuss very important point, that is standard enthalpy of formation or standard enthalpy change of formation. Heading the that is standard enthalpy of formation.
standard enthalpy of formation delta F H naught. फॉर्मेशन म्हटल्यानंतर तुम्हाला समजलं असणार आहे की बाबा रिएक्टंट जे आहेत A प्लस बी रिएक्ट टू फॉर्म C. मग ह्या C चं फॉर्मेशन तुम्हाला फॉर्मेशन साठी तुम्हाला एन्थॅल्पी स्टडी करायची आहे. समजते का? आणि हे सबस्टन्सेस कसं असले पाहिजेत इन स्टँडर्ड स्टेट असले पाहिजेत. बरोबर ना? स्टँडर्ड स्टेट. करेक्ट. डेफिनेशन लिहूया आपण. The standard enthalpy change, the standard enthalpy change that accompanies or that associated with the reaction लक्षात येते किंवा असं म्हणूया the standard enthalpy change that associated with the formation of 1 mole. आता हे अंडरलाइन करा. 1 mole of, ठीक है, yes, 1 mole of pure compound, ठीक है, in its standard state येते लक्षात. ओके, येस, बघूया आपण. From its elements, correct, from its elements also are in their, हे समजून घ्यायचं आहे, ठीक आहे, also are in their standard state. लक्षात येते. ओके, is called standard enthalpy of formation. बघा, the standard enthalpy change that associated with the formation of 1 mole of pure compound from, ठीक आहे ना, ओके, yes, in its standard state, त्याच्या standard state मध्ये from its elements also are in their standard state is called standard enthalpy of formation. लक्षात आलं का? ठीक आहे, येस, म्हणजे 1 मोल सबस्टन्स तुम्हाला फॉर्म करायचा आहे एनी हाऊ. ओके, सपोज रिएक्टंट रिएक्ट्स टू फॉर्म प्रोडक्ट. हा प्रोडक्ट किती 1 मोलच फॉर्म करायचा आहे तुम्हाला. हे रिएक्टंट किती असू द्या, दॅट डझंट मॅटर, पण इथं 1 मोल फॉर्म व्हायला पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे, 1 मोल सबस्टन्स. म्हणून ही एन्थॅल्पी जी असणार आहे, ओके, ती कशामध्ये असणार आहे? किलो जूल पर मोल मध्ये, प्रत्येक मोल साठी असणार आहे. मग फॉर्मेशन किती करायचं तुम्हाला? 1 मोल. लक्षात आलं? हे आयएमपी काय आहे? 1 मोल. मग 2 मोल जर फॉर्म होत असेल तर त्याला 1 मोल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. करेक्ट? इट इज करेक्ट फॉर्मेशन ऑफ, ओके, इज एन्थॅल्पी. लक्षात येते का? बघा. आणि जर का तुम्ही असं फॉर्म करत असाल 2p, 2 प्रोडक्ट, त्याचा कोएफिशिएंट किती आहे? 2 मोल्स आहे. 2 मोल डेल्टा H नॉट इज इक्वल टू, ओके, इज सपोज पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. दिस इज करेक्ट फॉर्म, बट दिस इज नॉट करेक्ट. दिस इज नॉट द एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, नॉट द एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. समजलं ना? ओके, ही एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कन्सिडर करू शकत नाही. का करू शकत नाही? 2 मोल्स फॉर्म झाले. मग काय करावं लागेल? त्याला कन्वर्ट करावं लागेल. इट इज कन्वर्टेड इनटू, म्हणजेच काय, 2 न डिवाइड करा, which gives p. now this is 1 mole. delta H नॉट इज इक्वल टू एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. कशामध्ये? किलो जूल पर मोल मध्ये. नाउ दिस इज करेक्ट. समजलं का? एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, this is not correct, which this one is not correct, but this is correct, and whatever above mentioned, it is correct. समजलं ना? ओके, कसं मेन्शन करायचं आहे? तर प्रोडक्ट किती असला पाहिजे? 1 मोल असला पाहिजे. 1 मोल असेल तरच, ओके, ते इक्वेशन करेक्ट असणार आहे. क्लिअर आहे? येस.
आणखीन बघा, सपोज H2 प्लस Br2 लिक्विड स्टेट मध्ये स्टेट्स मेन्शन करावे लागतील. ओके, which forms twice HBr, delta H naught रिएक्शन साठी आहे. सपोज -72.8 किलो जूल पर मोल. करेक्ट. आता इथं एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणू शकत नाही तुम्ही, का 2 मोल्स आहेत, 2 मोल्स आहेत. काय करावं लागेल, त्या इक्वेशनला कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये? येस बघा, हाफ H2 गॅस प्लस हाफ Br2 liquid which is converted into HBr is what? gas. किती झालं आता? 1 मोल. मग डेल्टा H काय असणार आहे? डेल्टा H नॉट इज इक्वल टू -72.8 divided by 2 kilojoule per mole. This is the correct equation for enthalpy of formation of HBr. किती मोल फॉर्म करायचा आहे? अकॉर्डिंग टू डेफिनेशन एकच मोल फॉर्म करायचं आहे. That is the correct equation for enthalpy of formation of HBr. आलं लक्षात? म्हणजे 2 मोल्स पर 2 मोल म्हणू शकत नाही ना आपण. पर 2 मोल काय लिहिले आपण इथं? किलोजूल पर मोल म्हणले प्रत्येक मोल साठी. आलं लक्षात? मग जर तुम्हाला इक्वेशन असं दिलेलं असेल तर त्याला कन्वर्ट करून घ्यावं लागेल. कुठल्या इक्वेशन मध्ये? इन धिस इक्वेशन. कारण आन्सर तुम्हाला किलोजूल पर मोल मध्ये दिलेलं असतं. समजलं हे? एनी डाऊट? करेक्ट. आणखीन एक महत्वाचं, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन साठी काय लागते? स्टँडर्ड स्टेट लागते. कुठल्या स्टेट मध्ये तो एक्झिस्ट आहे, दॅट स्टेट ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये असला पाहिजे तो, बरोबर आहे ना? येस. अदर फॉर्म मध्ये असेल तर दॅट इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कन्सिडर केलं जात नाही. ओके, एक दोन स्टेटमेंट लिहा रिगार्डिंग इट. स्टँडर्ड स्टेट तुम्हाला माहिती आहे. स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड हीट ऑफ फॉर्मेशन, okay, very important, of all elements, okay, and pure elemental compounds, pure elemental compounds, okay, खूप केअरफुली लिहून घ्यायचं हे, ठीक आहे. एलिमेंटल कंपाउंड्स इज टेकन ॲज झिरो, इज टेकन ॲज झिरो, ठीक आहे ना? ओके, प्युअर एलिमेंटल कंपाउंड मध्ये ओके जर ते फॉर्म होत असतील तर ती काय इटसेल्फ त्याची एन्थॅल्पी काय असते? झिरो असते. जसे की डेल्टा एफ एच नॉट फॉर कार्बन ग्राफाइट, कार्बन ग्राफाइट इज इक्वल टू काय असते? झिरो. करेक्ट. डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी? H2 साठी. H2 त्याच्या एलिमेंटल स्टेट मध्ये फॉर्म होत असेल तर दॅट इज झिरो प्युअर फॉर्म मध्ये. डेल्टा एफ एच नॉट हे रेफरन्स म्हणून यूज करतात. O2 त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये तो काय असतो? झिरो. डेल्टा एफ एच नॉट, ठीक आहे, Cl2, करेक्ट. टेकन ॲज झिरो म्हणलंय, खूप केअरफुली. टेकन ॲज झिरो म्हणजेच ते काय आहे? रेफरन्स आहे, रेफरन्स. समजलं ना? ओके, काय सांगायचं इथं? ओके, ती झिरो असतेच असं नाहीये, कारण काय? टेकन ॲज झिरो म्हणलंय, व्हेरी इम्पॉर्टंट. टेकन ॲज झिरो, झिरो घेतली जाते जर ते त्या ओके प्युअर फॉर्म मध्ये फॉर्म होत असतील तर दे आर टेकन ॲज झिरो. बऱ्याच वेळेला काय करतात? ओके, ह्या प्युअर फॉर्मची एन्थॅल्पी गिवन नसते आणि एन्थॅल्पी गिवन नसल्यामुळं ओके काय करतात ते? येस, झिरो कन्सिडर करतात. अंडरस्टूड? ठीक आहे. आणखीन बघा, इन केस ऑफ ॲलोट्रोप्स, पी ब्लॉक मध्ये झालं असणार आहे तुम्हाला ॲलोट्रोप्स, आपण पण घेतलं होतं. द एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, the enthalpy of formation
of most stable allotrope is taken as 0. टेकन ॲज 0 म्हणलं ना, ओके, तर ते रेफरन्स कन्सिडर करायचं. समजतंय ना? फॉर एक्झाम्पल, हीट ऑफ फॉर्मेशन ऑफ ग्राफाइट डेल्टा एफ, आता वरती लिहिले आपण कोणासाठी? कार्बनसाठी. तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे? ग्राफाइट इज इक्वल टू 0. while that of diamond delta f h naught, डायमंड जर फॉर्म होत असेल, कार्बनचाच फॉर्म राहतो, तो कार्बनचाच अलोट्रोप आहे, 0, सॉरी इज नॉट 0. बरोबर आहे ना? ओके, हा प्युअर फॉर्म कन्सिडर केला जातो. ठीक आहे ना? प्युअर फॉर्म कार्बन. एक पेक्षा जास्त फॉर्म जर असतील तर त्याला म्हणायचं अलोट्रोप्स. A single substance exists in more than one form is called as a, okay, is what? Allotrope. नोट करू शकता तुम्ही. हॅलो, लक्षात हे? येस, ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट नोट, नोट लिया. ओके, higher the negative value of enthalpy of formation, greater is the stability of the compound. Greater is the stability of the compound. बघा, जेवढी मोर निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तेवढी स्टॅबिलिटी काय असते? हायर असते. समजलं ना? ओके, कॅल्क्युलेशन, हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड. सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठला यूज करायचा आहे? एन्थॅल्पी ऑफ रिएक्शनचा. ठीक आहे ना? ओके, फक्त तिथं काय लावायचं? स्टँडर्ड एच नॉट, ओके, एस इज इक्वल टू समेशन ऑफ डेल्टा एफ एच नॉट कोणासाठी? प्रोडक्टसाठी, मायनस समेशन ऑफ डेल्टा एफ एच नॉट काय असणार आहे? रिएक्टन्स. स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे. येस, आणि काय लावलं इथं? एफ घेतलाय आपण. फॉर्मेशन साठी काय घ्यायचं? इन्स्टेड ऑफ, ओके, येस, रिएक्शन, फक्त काय घ्या? एफ घ्या. आलं लक्षात? दिस आर इंडिकेट्स रिएक्शन. समजलं ना? आर इंडिकेट्स रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, A of A plus B of B gives C of C plus D of D. डेल्टा R, ओके, H नॉट. आता कुठल्याही प्रोडक्टचं फॉर्मेशन तुम्ही याच्यावरनं कॅल्क्युलेट करू शकता जर डेल्टा R H नॉट गिवन असेल तर. इज इक्वल टू काय लिहाल सांगा बरं? येस, C इंटू, करेक्ट, डेल्टा F H नॉट C, फॉर्मेशन ऑफ C, प्लस D इंटू डेल्टा एफ एच नॉट, ओके, इज व्हॉट? D, मायनस डिफरन्स घ्यायचा दोन्ही मधलं. रिएक्टंट्स कोण आहेत बघा? ए आणि बी आहे, करेक्ट, म्हणून ए इंटू डेल्टा एफ एच नॉट फॉर्मेशन कोणाचं? एचं, प्लस बी इंटू डेल्टा एफ एच नॉट व्हॉट? बी. दिस इज द, ओके, एस रिलेशन. ओके, कसं रिप्रेझेंट करायचं समजलं? येस, ए बी सी डी काय आहेत? कोएफिशियंट्स आहेत, आणि ती कोएफिशियंट कुठे घ्यायचं? मल्टिप्लिकेशन मध्ये. समजलं हे? एज इट इज घ्यायचं मल्टिप्लिकेशन मध्ये. हे होतं रिगार्डिंग स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. ठीक आहे, हे फॉर्म्युलेज केअरफुली नोट करून ठेवा, त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, एक रिएक्शन देतो, वेदर दिस इज स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ, ओके, सबस्टन्स और नॉट, हे तुम्ही सांगायचंय मला. ठीक आहे, सपोज एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला असं, कॅल्शियम ऑक्साइड इन सॉलिड स्टेट प्लस CO2, okay, in gaseous state gives calcium carbonate in solid state. Delta R H naught is equal to minus 178. इधर थीटा पण लिहू शकता, 178.3
किलोजूल पर मोल. करेक्ट. ठीक आहे. आता ह्या रिएक्शन साठी तुम्ही म्हणू शकताय का स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन कॅल्शियम कार्बोनेट म्हणू शकता का तुम्ही? ही स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एस कॅल्शियम कार्बोनेट आहे का? नाही. दिस इज नॉट स्टँडर्ड एस एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CaCO3 का? कारण हे स्टँडर्ड स्टेट मध्ये नाही. समजतंय ना? त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये नाही. दे आर नॉट इन प्युअर फॉर्म. दे आर नॉट इन प्युअर फॉर्म और एलिमेंटल फॉर्म. येते लक्षात? ठीक आहे. येस. सो दिस इज नॉट कॉल्ड एज एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ व्हॉट कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये असले पाहिजेत ते. लाईक दिस. कॅल्शियम वेगळा असला पाहिजे सॉलिड स्टेट मध्ये, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर कार्बन असला पाहिजे कुठल्या? ग्राफाइट फॉर्म मध्ये, ग्राफाइट. आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन असला पाहिजे. दिस इज कॉल्ड एज अ स्टँडर्ड स्टेट. सो इट कॅन बी called as a standard state enthalpy of formation of calcium carbonate. जी काही इथं व्हॅल्यू दिलेली असेल दॅट इज द स्टँडर्ड व्हॅल्यू. कधी? जर त्याच्या प्युअर फॉर्म मध्ये हे एक्झिस्ट असतील तर. आलं लक्षात? हे इथं ऑक्सिजन्स किती घ्यावे लागतील त्याची बॅलन्सिंग तुम्हाला करावं लागेल. अनबॅलन्स्ड आहे. किती घ्यावे लागेल इथं ऑक्सिजन जनरली? येस, 3/2 घ्यावे लागतील. बरोबर आहे ना? 3 आहेत ना इथं. त्याचा अर्थ इथं 3/2 घ्याल. 1.5 into 2 3 होतील. नाव इट इज बॅलन्स्ड. अंडरस्टूड? थोडीशी एक जनरल आयडिया आली की बाबा स्टँडर्ड कधी म्हणायचं जर हे सुद्धा स्टँडर्ड स्टेट मध्ये असतील त्याच्या येस स्टँडर्ड फॉर्म मध्ये, प्युअर फॉर्म मध्ये असतील तर. क्लिअर? आणखीन काय टर्म्स आहेत ज्या थेरॉटिकल टर्म्स आहेत. ठीक आहे ना? आणि ह्या थेरॉटिकल जरी असल्या तरी खूप महत्वाच्या आहेत. लाईन टू लाईन तुम्ही वाचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. आलं लक्षात? ठीक आहे. येस. आय थिंक टुडे विल स्टॉप हियर. In next lecture, we'll complete the terms again, and we'll study some problems also on the same point. All the best.